प्रीतम तूर बडवायला तूर बडवायला तूर बडवायला अरे तूर बडवायला ते बघ इथं बडावं लागलं. तर मित्रांनो नमस्कार. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि इथं बघा तूर बडवायचं काम चालू आहे. म्हणजे पलीकडच्या साईडला ना तिकडच्या साईडला तूर घातली होती आणि तिकडचं सगळं वाळलेलं जे तूर आहे ना ते तोडून इथं आणलेलं आहे. वाळल्यानंतर आता तूर बडवायचं काम चालू आहे. थोड्या वेळापूर्वी ना जी तूर आहे खालची तूर ती बडवून घेतलेली आहे आणि आता वाऱ्यानं थोडस त्याला आता याला काय म्हणतात काय मला पण नाही माहित आता मराठीमध्ये, पण ते वाऱ्याच्या ह्याच्यानं त्याच्यातला जो कचरा असतो ना तो बाजूला काढायचं काम चालू आहे. आणि ते तुरीचं साल बघा, ही वरची वाळलेली साल आहे ना ती बाजूला काढलेली आहे आणि तिकडच्या साईडला ना तूर आहे आपली, अजून त्याला बडवायला लागणार आहे आपल्याला. ती रास करायची मशीन वगैरे असती ना ती यायच्या आधी अशा पद्धतीने ज्वारी म्हणा, गहू म्हणा किंवा तूर वगैरे म्हणा, कडधान्य वगैरे असतात ना ते अशा पद्धतीने काढून घेतली जायची. हे बघा इथं तूर बाहेर पडलेली आहे बघा, आहे की नाही. हे बघा इथं भरपूर आहे. हा जो सगळा कचरा आहे ना तो नंतर ना काढला जातो. वारा थोडासा कमी आहे सगळीकडून, झाड पण हालत नाही व्यवस्थित. जोरदार जर वारा असेल ना तर आतमधला कचरा सगळा निघून जातो आणि जी तूर आहे ना ती एकदम चांगल्या प्रकारे आणि पटकन बाहेर निघते. वारा आला ना सगळा कचरा निघून जातो. जोरदार जरा वारा पाहिजे त्याला. तर आता राहिलेली जी तूर आहे ना ती अजून अख्खी आहे त्यामध्ये, ती आता परत आपल्याला बडवून घ्यावं लागणार आहे. जोपर्यंत तूर बाहेर निघत नाही ना तोपर्यंत त्याला बडवून घ्यावं लागतं. आता हे बघा घोळवून ना वरची जी तूर आहे ती बाहेर काढली जाते आणि तुरीचे जे दाणे असतात ना ते खाली राहतात बघा, असे वरचं फक्त काढून घ्यायचं असं. आणि ती राहिलेली बाजूला काढलेली तूर आहे ना ती परत बडवून घ्यायची. ते बघा दाणे तिथं दिसायला लागलेत. ते आपलं घरापुरतं तेवढंच तूर लावली होती ही. आणि त्यानंतर ना याला ना नंतर ना डाळ वगैरे करून घेतली जाते या तुरीची. आणि त्यानंतर ना आपण आपली भाजी जशी रेग्युलर करतो ना तुरीची भाजी वगैरे आमटी वगैरे ती करू शकतो.
तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय सुपामध्ये ना जे तूर आहे स्वच्छ केलं जाते. आतमधला जो कचरा आहे ना तो काढला जातोय आणि इथं स्वच्छ केलेली तूर आहे इथं बघा. खा. काय आहे ते? काय आहे? मला नाही माहित. का? काय? कडक आहे. अरे तूर आहे ते. मग पाण्यात भिजून खा. चल मडी. तर खूप कष्टाने पतंग आज उडवला होता. परवा पण ट्राय केला होता पण काय उडाला नाही. आज कष्टाने उडवला तरी तिथं झाडामध्ये अडकून पडलाय पतंग. 2 ते 3 वेळा खाली आला परत वरती उडाला पण शेवटी आता झाडामध्ये अडकून पडलाय तिथं. काय राव है. परवा दिवशी जो पतंग बांधला होता आपण तो रॉंग बांधला होता. आपण व्यवस्थित बांधला नव्हता. म्हणजे पुढच्या साईडनी बांधायचा नाही, मागच्या साईडनी बांधायचा असतो पण पुढच्या साईडनी आपण बांधला होता त्यामुळे तो पतंग उडाला नव्हता. मगाशी पण एक पतंग आपण बांधला जो की पुढच्या साईडनी बांधला पण तो पण नाही उडाला. शेवटी मग आता परत चेंज केला. युट्यूब वरती थोडंसं सर्च केलं त्यानंतर ना ते पतंग बांधून ना उडाला होता. म्हणजे उडवला होता, चांगला उडाला होता. झाडात अडकलाय तिथं आता. अर कट झाली. आता काय करायचं? होय होय होय. अरके अरके का टाले राहिले ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ उडाला शेवटी आपला पतंग वरती. एकदम खाली आहे ना. खाली जाणार. परत खाली आला.
इकडच्या साईडला ना वारा असा घुमतो ना, त्यामुळं पतंग मे बी खाली येत असेल, पटकन खाली येतो. वरती चांगला गेलेला असतो पण लवकर खाली येतो. हा सोडतो बघा. हा उडव, वर जोरात. आला खाली परत. हा इकडं. सोडू का? हा? इकडे ये, इकडं. इकडच्या साईडला ये आणि असं पळत जा. हा सोड, जा. अरे तेवढंच लांब, थोडस लांब धर ना. हा हा. गोल गोल गोल. हा